नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत. आज द CA डे, 1 जुलै, द चार्टर्ड अकाउंटंट्स डे. चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे सनदी लेखापाल. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया जेव्हा स्थापन झाली 1 जुलैला 1949मध्ये, तेव्हापासून हा दिवस ॲज अ फाउंडेशन डे म्हणून साजरा केला गेला आणि आजतागायत करतायत. अर्थात CA कम्युनिटी यांचा आपल्या जगभरामध्ये पुष्कळ प्रसार झाला आहे. आपल्याला माहिती असेलच की आपल्या देशामध्ये आणि इतरही देशामध्ये प्रत्येक देशाची फायनान्शियल जी पल्स असते ती सांभाळणारं काम चार्टर्ड अकाउंटंट्स करतात. मी स्वतः एक CA आहे म्हणून नाही म्हणत आहे, परंतु जेव्हा एखाद्या देशाची नेशन बिल्डिंग ॲक्टिव्हिटी चालू असते तेव्हा CA कम्युनिटीचं मोठं योगदान असतं. फायनान्शियल डिसिप्लिन, इकॉनॉमिक ग्रोथ, नेशन बिल्डिंग यांचे पिलर्स म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट्स. त्यांचा योग्य प्रकारे उपयोग करून घेतला तर देशाची केवळ प्रगती होते. चार्टर्ड अकाउंटंट्स ही इन्स्टिट्यूशन जेव्हा जन्माला आली त्या उद्देश एकच होता की ट्रान्सपरन्सी, कंप्लायन्स आणि इंटिग्रिटी या गोष्टींकरता इन्स्टिट्यूटने झटण्याचा प्रयत्न केला. अकाउंटिंग आणि फायनान्शियल आस्पेक्ट्स स्टँडर्डाईज करायचे प्रयत्न केले. अकाउंटिंग स्टँडर्ड्स, इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड्स याची सांगड घातली आणि त्यातून जन्म आलं ते म्हणजे एथिकल प्रॅक्टिसचं CA युग. मला वाटतं प्रत्येक माणसाने CAंचा एक मोठा आदर करणं आवश्यक आहे. अर्थातच नेहमीच म्हणतो मी, एथिक्स आणि कंप्लायन्स प्रत्येक पेशाचा एक भाग आहे आणि चांगल्या CAचा देखील तो मोठा एक घटक आहे. एथिकल प्रॅक्टिस आणि गुड कंप्लायन्स प्रॅक्टिस विल गिव्ह द बेनिफिट टू ईच अँड एव्हरीवन. तेव्हा माझ्या CA कम्युनिटी धारकांनो, सगळ्यांनी एथिकली CA प्रॅक्टिस करा. घटना आणि योग्यता यांचा संपूर्णपणे एक पारंपरिक मिलाव आणा आणि अर्थातच आपल्या देशाला आणि जगाला फायनान्शियली सुदृढ बनवा. यू आर द पिलर्स फॉर द नेशन बिल्डिंग. नमस्कार.